नमस्कार मंडळी. तर आज बनवूयात डाळ तडका, तो पण माझ्या पद्धतीने. तर डाळ घेतली, तर एक वाटी छान पाकडून घेते आणि स्वच्छ डब्यात टाकून धुवून घेते. आणि यामध्ये आता मला कांदा कापून टाकायचा, एक कांदा, एक टोमॅटो आणि 2-4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात मी कापून. पाणी टाकलं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि किंचित मसाला पण टाकायचा आहे आणि कुकर लावून आता गॅसवर ठेवून द्यायचा आहे. ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे आणि खूप दिवसानंतर तिची आठवण आली म्हणून मी आज करते आहे. तर गॅस चालू केला आहे, त्यावर कुकर ठेवून दिला आहे. 3 शिटी झाल्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर बघूयात डाळ शिजलीत का. तर डाळ खूप छान शिजली. आदर घोटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये राई टाकली आहे, सुक्या मिरच्या टाकल्या आणि लसूण बारीक बारीक कापून टाकले. तर इथं जिरे आणि कढीपत्ता नव्हता म्हणून टाकला नाही मी. तर डाळ सोडून घेतली आहे. थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर टाकून छान गार्निश करून घ्यायची आणि एक उकळी फुटू द्यायची आहे. ताट वाढून घेऊयात. जास्त भूक लागली होती, ताट वाढली मी आणि लगेच जेवायला बसली. तर इतकी भारी झाली होती ना, खरंच मला खूप छान वाटत होतं. चला मग आता भेटते उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.